नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक राज्यात विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जूनला निवडणूक होणार आहे। यासाठी नाशिकमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे। आतापर्यंत पक्ष अपक्ष असे एकूण 27 इच्छुकांनी अर्ज खरेदी केले, तर भाजपकडून इच्छुक असलेले स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते यांनी देखील आज उमेदवारी अर्ज घेतला। सध्या ते नाशिक जिल्हाधिकारी तथा निवडणूक कार्यालयात आले असल्याचं दृश्यांमध्ये दिसतंय। गणेश गीते यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा शब्दच पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने दिला असल्याचं सांगत त्यांनी जोरदार तयारी केली। तर भाजपकडूनच इच्छुक असलेले निलेश बोरा यांचं देखील नाव होतं, मात्र आता गणेश गीते यांनी अर्ज घेतल्यानं मोठी चर्चा रंगली। त्यामुळे आता नाशिकची जागा भाजपला सुटणार असल्याचे संकेत दिले जात आहेत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी साहिल बेलसरे, नाशिक।